पारनेर तालुक्यातील पठारवाडी फाटा येथे श्री यमाई माता वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते। गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण माधव महाराज रसाळ हडपसर पुणे यांचे काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली। यावेळी हरिभक्तपरायण माधव महाराज रसाळ यांनी संत तुकाराम महाराज यांच्या चला वळू गाई जेवू एके ठाई बहु केली वनवन पायपीट झाली शिण या अभंगावर सविस्तर निरूपण केले। यावेळी महाराज म्हणाले, अहंकार हे दुर्बलतेचे लक्षण आहे। काल्यामध्ये दहीभाताचे ऐक्य होणे म्हणजे देव आणि भक्त एकरूप होणे होय। गावकी भावकी यांच्याशी ऐक्य झाल्यावर सर्वोत्तम जीवन जगता येते। कीर्तनानंतर श्री यमाई मातेची सामूहिक आरती झाली। काल्याच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली। याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमचे प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी। कुठलीही कर्म केली ज्याच्या खांद्यावर आहे कर्माचं ओझं आणि ज्याच्या पोटात आहे भक्तीची भूक त्याला कुठं मिळतं परमार्थी शाश्वत चिरकाल टिकणारं सुख। मग शाश्वत आणि गीता तत्वात सांगितलेलं चिरकाल टिकणारं सुख ज्याला पाहिजे त्यानं खांद्यावरचं कर्माचं ओझं टाकलं पाहिजे आणि पोटाची भक्तीची भूक भागवली पाहिजे। पण तुकाराम महाराज म्हणतात आपलं काम सोपं झालंय। तत्वज्ञानाचा उगम करताच कृष्ण कन्हैया आपल्यात आल्यामुळं आता तो आपल्याला ज्ञान देईल। ज्ञान दिल्यानंतर आपल्याला भान येईल, त्याचं गान करायला येईल आणि त्याच्या गानानं भानावर आल्यामुळं आपल्याला कर्मप्रणाली कळल्यामुळं खांद्यावरचं कर्माचं ओझं फेकून देता येईल आणि पोटातली भक्तीची भूक तर लय सोपं काम आहे। पोटातली भक्तीची भूक कशाला लागते? पोटातली भक्तीची भूक भागवण्याकरता या परमात्म्याचं भजन केलं की भजनानं भागते भक्तीची भूक। मग भक्तीची भूक भागली, कर्माचं ओझं टाकून दिलं की आपल्यासारखा सुखी कोणी नाही। पण हे नंतर होणार आहे। त्यासाठी सल्ला तुम्हाला देतो तुकाराम महाराज सगळ्या मुलांना म्हणले। त्यासाठी माझा सल्ला मुलांना तुम्हाला असा आहे की तुम्ही आता हा आपल्यात परमात्मा आलाय ना याला सोडू नका। हा जिकडं जाईल तिकडं त्याच्या मागं जाऊ। देवाच्या मागं जो जातो त्याला आनंद मिळतो। बघा देवाला काय म्हटलं, तू काय म्हणतो कृष्णा? आपापली गुरा नाही की तुझी पण तू आण आमची पण तू आण। देव म्हणला काय पण दादागिरी? ते वाकड्यानं सरळ देवाला सांगितलं, कृष्णा मी तुला सांगतोय आम्ही तुझं भजन करतोय, आम्ही तुझ्या नादाला लागलोय ना। आम्ही तुझ्या नादाला लागल्यावर तुझं भजनाचं आम्ही जर करतोय काम, तुझं आम्ही जर घेतोय नाम, तर तू योगक्षेम म्हणलाय मागे पुढे म्हणलाय त्या नियमानं तुलाच आमचं करावं। कमरेची बासरी काढायचा आणि त्या शेंड्यात बसून बासरी अशी वाजवायला सुरुवात। आता त्याची बासरी ती मुरलीधरण मुरारी मुरलीवाला जर काढलं ना तर मग आणखीन वाढते। हा बरं त्या पेट गवळणी आहे त्या मग सांगितले तशी नाही नव्हतं माझ्या मनापण आली वना असलं नाही। संतांचे ते शब्द ती मुरली त्यानं वाजवलं वाऱ्याच्या दिशेनं आवाजाचा त्या वाऱ्याच्या दिशेनं तो मुरलीचा आवाज जायचा। आवाज गुरांच्या कानावर पडायचा। 4-4 मैल गुरं गेले गवत खाता खाता मुरलीचा ध्वनी आला ना कानात मुरलीचा आवाज आला की गुरं गवत खाताना सुद्धा सोडून द्यायची गवत खाणं, तोंड वर करायची आणि जिकडून आवाज येतोय तिकडं पळत सुटायचे। त्या झाडाच्या अवतीभोवती किती 20-22 हजार ते गुरं एकत्र गोळा व्हायचे। आवाजाच्या ध्वनीमुळं आवाज ऐकून त्यांना तो ध्वनी कळायचा। म्हणजे काय थोडक्यात गोकुळातली गुरु सुद्धा एवढी